नमस्कार मंडळी, सफरनामा बाय दिशा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटण प्रेमीसाठी खास झणझणीत तर्रीवाला मटण रस्सा। तर पाहूया मटण रस्स्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे आता आपण पाहूया। त्यासाठी आपण घेतला आहे 1 किलो मटण, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे खसखस भाजून वाटलेला आहे, 2 तळलेले कांदे, 2 ते 4 चमचे खोबरं आहे जे भाजून वाटून घेतलं आहे, 2 चमचे मीठ आहे, 2 चमचे काळा मसाला, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, कांदा लसूणची पावडर 2 चमचे व लाल तिखट 2 चमचे आपण घेतला आहे। मसाला एकदा पुन्हा पाहून घ्या। हे सर्व साहित्य आता आपण घेतलं आहे। आता आपल्याला अद्रक, लसूण व कोथिंबीर याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण पेस्ट बनवून घेतली आहे। पेस्ट तयार आहे। पुन्हा आपल्याला दुसऱ्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा, खोबरं, खसखस यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। या बारीक पेस्टमुळे भाजी चवदार बनते। थोडंसं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट तयार झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। आपण गॅसवर आता कुकर ठेवूया। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकूया। मटणासाठी थोडं तेल जास्त टाकलं तरी मटणाचा रस्सा छानच लागतो, पण आपल्या आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त टाकू शकतो। त्यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा खमंग लालसर होईपर्यंत त्याला लाल होऊ देऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 किलो मटण टाकूया। मटण स्वच्छ धुतलं आहे, मटण फ्रेश आहे। आता आपण मटण त्यामध्ये टाकून घेतोय। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे अद्रक, लसूण व कोथिंबीर याची पेस्ट। ती आता आपण यामध्ये टाकूया। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा हळद व 2 चमचे मीठ। मटण 1 किलो आहे तर मीठ आपल्याला थोडंसं जास्त टाकायला लागेल। आणि हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊया। सर्व मसाला सर्व मटणला लागायला पाहिजे व त्यावर एक प्लेट झाकून 5 ते 7 मिनिट शिजत ठेवूया। आता मटणाला छान पाणी सुटलं आहे, पण मटणला आता आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत व गरम पाणी टाकून कुकरला झाकण लावणार आहोत व आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे मटण व्यवस्थित शिजून जाईल। आपण पाणी टाकतोय, त्याला झाकण लावूया व कुकरवर गॅसवर ठेवूया। आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये एक फोडणी तयार करायची आहे। आपण कढई घेतली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल टाकून झालं आहे। तेल गरम झाल्यानंतर जो आपण खसखस, खोबरं व तळलेल्या कांद्याची पेस्ट बनवली आहे ते वाटण आपण यामध्ये टाकूया आणि चमच्याने त्याला परतून घेऊया। गॅस थोडा मीडियम ठेवूया, करपायला नको ते। व्यवस्थित परतून घेणं चालू आहे। यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। आपण सुरुवातीला त्यामध्ये टाकूया 2 चमचे लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। जास्त तिखट हवे असेल तर आणखी 1 चमचा तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर कांदा लसूणची पावडर आपण टाकूया 2 चमचे व काळा मसाला मी टाकणार आहे 2 चमचे। त्याच्याने भाजीला खूपच छान चव येते। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। 1 वाटीभर आपण 1 मूठभर त्यामध्ये कोथिंबीर पण टाकणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित फिरवून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत। हे खाली करपायला नको व यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यातलंच आपण थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे मसाला आपला करपणार नाही। पाणी ॲड करतोय आपण।
आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं आपण त्याला फिरवून घेऊया. छान मसाल्याचा छान सुगंध येत आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत, तर्री सुटेपर्यंत आपल्याला ते शिजत ठेवायचं आहे. झाकण ठेवूया. झाकण काढून पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की त्याला छान तर्री सुटली आहे. खूप सुगंध येत आहे. आपलं मटण पण 4 शिट्ट्या होऊन झाल्या आहेत. मटण पण मऊ शिजलं आहे. आता आपण त्यामध्ये मटण व मटणचं सूप ॲड करूया. आपल्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट कसा रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने आपण सूप त्यामध्ये ॲड करूया. छान आता त्याला मिक्स करून घेऊया. मटणचा रस्सा छान बनतो आहे. छान सुगंध येतो आहे. त्यानंतर आपण वरून त्यावर कोथिंबीर टाकूया व अशा पद्धतीने आपली झणझणीत तर्रीवाली मटण करी किंवा मटण रस्सा तयार झाला आहे. मंडळी, तुम्हाला माझी मटण रस्सा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू. टेक केअर. बाय बाय.